माझी मम्मी आज काय स्पेशल? तुला काय आवडतंय? मला पास्ता आवडतो. ओके, चालेल. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. लेकीची फर्माईश आहे पास्ता खायची, तर चला आज आपण अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना पास्ता खायला खूप आवडतो. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी पास्ता घेतलाय. एकदम मस्त असा आपण आज पास्ता बनवणार आहोत. पास्ता बनवण्यासाठी मी इथे गरम पाणी करायला ठेवले. पाणी छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि 5 मिनिटासाठी आपण इथे पास्ता असा उकळवून घेणार आहोत. म्हणजे खायला पण असा मस्त लागतोय. आता आपण इथे टाकूयात चवीनुसार मीठ. आपल्याला गॅस फास्ट करून इथे पास्ता छान असा 5 मिनिटं उकळून घ्यायचे म्हणजे खाताना आपल्याला खूप असा छान लागतं आणि चवीला पण मस्त अप्रतिम लागतोय. आता इथे पास्ता पण आपण शिजवून घेतलाय. आता पास्ता मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य हिरवे वाटाणे, टोमॅटोची पेस्ट करून घेतले, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, पास्ता मसाला. चला आता बनवायला सुरुवात करूया. तेल पण मस्त गरम झाले. त्यामध्ये टाकूयात जिरा, मोहरी, हिरवी मिरची. छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. मस्त असं मिरची आपण इथे परतून घेतली. आता आपण टाकणार आहोत 2 कांदे. एक आपण छान अशा आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचे तिथे. इथे कांदा छान असा मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. आता आपण टाकणार आहोत हिरवे वाटाणे, टोमॅटो आणि हे पण आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि असे म्हटलं तर पास्ता सर्वांनाच आवडतो, लहान मोठ्यांपासून. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ. आपण पास्ता शिजवताना पण मीठ टाकला होता. त्यामुळे इथं आपण आपल्या अंदाजे मीठ टाकायचे. आता मीठ टाकून छान आपल्याला मस्त मिक्स करून परतून घ्यायचे. आता आपण टाकणार आहोत इथे पास्ता मसाला आणि टोमॅटोची पेस्ट टाकूयात आणि मस्त असं परतून घ्यायची टोमॅटोची पेस्ट मग. त्यातला पूर्ण आंबटपणा निघून जाईल. आपण तेलामध्ये परतून घेतला का आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे. मस्त तेलामध्ये परतून घेतले. आता आपण टाकूयात पास्ता मसाला. टोमॅटोची पेस्ट ही ऑप्शनला आहे. तुम्ही नाही टाकली तरी चालेल. तरीही पास्ता खूप असा छान बनवून तयार होतोय. आता आपण इथे सर्व मसाले, सर्व भाज्या मस्त अशा परतून घेतल्यात. आता आपण टाकणार आहोत पास्ता. त्यामधलं पूर्ण पाणी काढून आपण असं निथळवून घेतलंय. एकदम असा सुटसुटीत असा आपला पास्ता बनवून तयार होतोय. जसं आपल्याला हॉटेलमध्ये कुठे बाहेर गेलो तर असा पास्ता आपण घरच्या घरी बनवू शकतो. इतका छान आणि इतका यम्मी, चवीला पण इतका मस्त लागतो. इथे बघा एकदम मस्त असा पास्ता तयार आहे. आता आपण टाकणार आहोत बारीक केलेली कोथिंबीर आणि आपला पास्ता बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.